कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी अनिता आष्टेकर आपले स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे ऊर पासून दूर. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 8 ते 19 ही वचने. आजचे विशेष वचन: अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. इब्री 11:8. अब्राहमाला हा त्याच्या निसंशयी विश्वासाबद्दल व असंदिग्ध आज्ञाधारकेबद्दल श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आहे. तो फक्त विश्वासणाऱ्यांचाच पिता नाही, तर जे आज्ञापालन करू इच्छितात अशांसाठी आदर्श सुद्धा आहे. इब्री लोकासपत्र याच्या लेखकाने या असामान्य माणसाच्या चरित्राची सुरुवात पुढील उल्लेखनीय शब्दांनी केली: तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. पुढे तो परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहमाचा आज्ञांकित विश्वास व विश्वासणारी आज्ञाधारकता स्पष्ट करतो. अब्राहम जेव्हा ऊर गावातून बाहेर पडला तेव्हा त्याने अन्य देवतांचा त्याग केला. खास ते सोन्याच्या मूर्तीची पूजा करीत होते. पण आता त्याला गौरवशाली देवाने दर्शन दिले. आज्ञाधारकपणे तो जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास मूर्तीपूजेपासून देवाकडे वळला. अशा परमेश्वराच्या पाचारणाचा अवमान करून अनेक ख्रिस्ती लोकांनी आपल्या आयुष्याचा नाश करून घेतला आहे. धार्मिकतेने जगण्यासाठी वेगळे होणे किती महत्वाचे आहे तेच आम्हाला समजत नाही. पण परमेश्वर आपणास आव्हान करीत आहे. ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कशी होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? ह्यास्तव त्यांच्यापासून निघा व वेगळे व्हा. मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हा. 2 करित 6वा अध्याय 14 ते 18 ही वचने. मंडळीला ग्रीक भाषेत एक्लेशिया म्हणजे
ज्यांना वेगळे होण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, हे वेगळे होण्यासाठी जे बाहेर पडलेले आहेत त्यांच्यापासून मंडळी तयार होते. संपूर्ण पवित्र शास्त्रातून या सत्याला अधोरेखित करण्यात आले आहे. दावीद राजाने आपल्या स्तोत्राचा प्रारंभ वेगळे होण्याच्या आशीर्वादांचा निर्देश करून केला आहे. स्तोत्र 1:1. पेत्राने पेंटिकॉस्टच्या वेळी केलेल्या आपल्या उपदेशाचा शेवट पुढील शब्दांनी केला: ह्या कुटील पिढीपासून आपला बचाव करून घ्या. प्रेषित 2:40. पवित्र शास्त्राचे पहिले पान प्रकाश व अंधकार यांचे विभाजन याबद्दल सांगते, तर शेवटचे पान आतील व बाहेरील यांच्यातील भिन्नतेवर भर देते. या दोघांची सहभागिता अशक्य आहे. जरी आपण जगात आहोत तरी जगाचे नाही, हे जगापासून दूर पळणे नव्हे, तर या भ्रष्ट जगाच्या मोहित करणाऱ्या मार्गापासून आपली मने व अंतकरणे मुक्त ठेवणे होय. आपण या पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत असे वागलेच पाहिजे. इब्री 11:13 व 9 ही वचने. यासाठी जग आपला निश्चितपणे द्वेष करील, पण ही आज्ञाधारक जीवनाची मूलभूत किंमत होय. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करणाऱ्या जिवंत आणि महान परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला धन्यवाद देते. मान, महिमा, आदर, सन्मान देते. परमेश्वरा, तू आम्हाला वेगळं केलंस. हो परमेश्वरा, तू आम्हाला तुझी ओळख करून दिली, त्याबद्दल तुला धन्यवाद देते. खरोखर परमेश्वरा, आम्ही ह्या जगाचे नाही आहोत परमेश्वरा, हे आम्ही नेहमी ध्यानात ठेवावं. आणि परमेश्वरा, तू आम्हाला जे सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे परमेश्वरा, त्याकडे आमची दृष्टी असावी, यासाठी तू आम्हाला कृपा करो. पुन्हा एकदा परमेश्वरा, आजच्या सुंदर अशा वचनाबद्दल तुला धन्यवाद देते परमेश्वरा. येशूच्या गोड आणि प्रेमळ नावात मागते म्हणून ऐक बाप्पा. आमेन.